जय शिवराय मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत स्वराज्यातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला. तो म्हणजे शिरवळचा सुभानमंगल किल्ला. सुभानमंगल किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे सुभानमंगल हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही मुलकातून सर्वात प्रथम व सर्वात पहिलं ठाणं निरामाईच्या शेजारी असलेलं हे शिरवळमधील सर्वात पहिला किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला तोरण्याच्याही आधी जिंकला होता. या किल्ल्याची वैशिष्ट्ये, या किल्ल्यावरती पहिल्यापासून आदिलशाही सल्तनतीचे शासन होते. हे ठाणं शिरवळचं सुप्यापर्यंत हे सगळ्या ठाण्याचं कंट्रोल इथे हे कंट्रोल बेस होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रत्येक माहिती व सर्वात प्रथम जिंकलेला हा किल्ला. पण या किल्ल्याची आजची अवस्था इतकी जीर्ण आहे, इतकी खराब आहे की आज या किल्ल्याचं फक्त एकच बुरुज या ठिकाणी उपलब्ध आहे. हे आपलं दुर्दैव. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला व छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात प्रथम किल्ला आज या अवस्थेत आहे. इतक्या दयनीय अवस्थेत असलेला हा किल्ला, याचीच खूप जरा खंत वाटते. आणि काही काही लोकांनी ही अशी चिन्ह काढून या किल्ल्याला अधिक खराब केले. काही पण किल्ल्याच्या गोष्टींवर काय पण लिहून खूप खराब केलेला किल्ला आहे. दुर्दैव आहे. आपल्या मातीमध्ये, शिरवळच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी पहिलं पाऊल ठेवून आज आदिलशाहीच्या मुलकातून पहिला जिंकलेला किल्ला आज या अशा वाईट अवस्थेत आहे. या गोष्टीची मला थोडीशी खंत वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मिया रहीम नावाचा आदिलशाहीतील सरदार याच्याकडून हा किल्ला जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकताना बाजी पासलकर यांचा पुरंदरच्या तहाच्या आधी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम हा किल्ला जिंकला. नंतर मग हा किल्ला परत आदिलशाहीला गेला, कारण तिकडून फतेह खान 3000चं सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वारी करायला आला होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना 3000चं सैन्य घेऊन मारायला आलेला फतेह खान या शिरवळच्या भूमीत आला होता. त्यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेला हा सुभानमंगल किल्ला, स्वराज्यातला हा किल्ला त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतला. कारण छत्रपती शिवाजी महाराज सुभानमंगल, तोरणा, कोंढाणा आणि हे सर्व किल्ले ताब्यात घेऊन आदिलशाही मुल्क मारला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवर आदिलशाह हा बहुत खपा झाला होता. त्यामुळे हे सर्व आदिलशाहीकडून सैन्याचे आगमन झाले आणि सर्वात प्रथम जिंकलेला हा किल्ला छत्रपतींनी गनिमी काव्याच्या स्वरूपात आदिलशाहीला दिला. म्हणजे ती छत्रपतींची एक चाल होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या काळात जिंकलेला हा किल्ला, आदिलशाहीतून जिंकलेला हा पहिला किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहच्या सरदार मिया रहीमकडून जिंकलेला हा स्वराज्यातील पहिला किल्ला, म्हणजेच पहिला भुईकोट किल्ला. भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला म्हणजे तो तोरणा. आणि हा पण जमिनीवरचा किल्ला, तो डोंगरांवरचा किल्ला आणि हा जमिनींवरचा किल्ला. हा भुईकोट आणि किल्ल्यांमधला फरक थोडाफार साम्य आहे, कारण हे किल्ले नदी किनारी बांधले जातात. तसा ह्या नीरा नदीच्या किनारी असलेला हा सुभानमंगल भुईकोट किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्या पाऊल ठेवून जिंकलेला हा किल्ला. छत्रपतीच्या या किल्ल्याची थोडीशी माहिती आपण घेऊया. आता या ठिकाणी फक्त एक मंदिर आहे, एक बुरुज आणि एक मंदिर एवढंच या ठिकाणी आहे. आणि ते पण अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. साधारणतः पेशवे काळामध्ये हे बांधलेलं मंदिर दिसतंय. या आता या ठिकाणी फक्त एकच मूर्ती. आता ही देवीची मूर्ती आहे काय आहे हे मला पण आता तुम्हाला सांगता येणार नाही. पण ही देवाची मूर्ती आहे जुन्या काळातील. व हे काम सर्व पेशवेकालीन दिसते. इथं एक डायग्राम दिसतोय आपल्याला. नमस्कार शिवभक्तांनो, या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चातुर्य या गुणांचे स्मरण करा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा सर्वात पहिला किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या सहाय्याने जिंकलेला हा पहिला किल्ला. कारण या किल्ल्याचं महत्त्वही स्वराज्यातील खूप मोठं आहे. कारण पुरंदरला जायच्या आधी फतेह खान, छत्रपती शिवाजी महाराजांना पकडायला आलेला फतेह खान पुरंदरला जायच्या आधी ह्या ठाण्यांवर आला.
फलटणचं ठाणं मारलं त्यांनी आणि शिरवळचं ठाणं मारलं. शिरवळचं ठाणं मारलं म्हणजेच हा किल्ला, नीरा नदीच्या काठी असलेला हा किल्ला आदिलशाहीत पुन्हा त्याने हे केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान अतिशय मोलाचं आहे. आणि आता तुम्ही बघत असाल की हे काम बघताय तुम्ही, हे पेशवेकालीन इटा आहेत. ह्या ज्या इटांचं काम असतं ना, हे पेशवेकालीन इटांचं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर पेशवे काळामध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं दिसून येते. असंच भव्य दिव्य एवढं मोठं पण नाही मंदिर, पण छोटं आहे, पण पेशवे काळातील काम असावं या बाहेर. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या या पहिल्या किल्ल्याविषयी थोडीशी माहिती देणार, जास्त पण नाही, थोडीच माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1648 मध्ये जिंकला. 1648 मध्ये म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळ हा किल्ला प्रथम म्हणजे तोरण्याच्या आधी हा किल्ला जिंकला. तोरण्याच्याही आधी म्हणजे तोरणा जिंकायच्या आधी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला आदिलशाहीला दिलेला शह म्हणजे सुभानमंगल किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पाऊल पहिले कुठे पडले तर शिरवळच्या या सुभानमंगल किल्ल्यावरती पडले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला स्वराज्यात खूप मोठं योगदान देत होता. म्हणजेच या किल्ल्याच्या आधारे प्रदेशातील बाकीचा सर्व व्यापलेलं क्षेत्र यावर लक्ष ठेवता येत होतं. येण्या जाण्याचे ठिकाण, महत्त्वाचा मार्ग, सर्वांच्या उलाढालीवरती लक्ष ठेवायचं, शत्रूच्या उलाढालीवरती लक्ष ठेवायचं. या किल्ल्याचं एवढं जास्त महत्त्व आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना या किल्ल्याची मदत स्वराज्याच्या कार्यामध्ये खूप झालेली आणि ती मदत ही बहुत आहे. आणि हीच सर्व माहिती तुम्हाला द्यायची आज मी प्रयत्न केला आहे. मला माहिती आहे तुम्हाला आवडली असेल. अशीच माहिती पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटू थेट रायगडावर.